तुम्ही बोला ना, तुम्ही कशासाठी बोलवलात मला? मी ग्रंथातल्या त्या श्लोकांचा अर्थ लावायचा प्रयत्न करते आणि त्या ओळींमधून मला उमगलेला अर्थ म्हणजे हे बघा, पंचपिटिका. पंच म्हणजे 5, पिटिका म्हणजे पेट्या. 5 पेट्या, पंचपिटिका. ज्ञान वसे ठाई ठाई, हीच ग्रंथाची पुण्याई. तरी तिढा सोडवेना, जीव होई लाही लाही. ह्याचा मी लावलेला अर्थ म्हणजे ग्रंथ ज्ञानाने परिपूर्ण आहे, पण तो समजून घेताना आपल्या मार्गामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. बरोबर. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा, शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा म्हणजे पंचपिटिका शोधण्याच्या प्रवासात नैराश्य येऊ शकतं वारंवार, किंवा त्रास होऊ शकतो, अडचणी येऊ शकतात, पण शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. पण तरी साधकांनी म्हणजे आपण शोध घ्यायचा पंचपिटिकेचा, बरोबर? बरोबर. आणि हे बघा, शोध घेण्याचं गाठावे 20 गाव. 20 गाव. हे 20 गाव कुठे आहे? काहीच कळत नाहीये. म्हणजे मी नेटवर शोधायचाही प्रयत्न केला, पण हे 20 गाव कुठेच सापडत नाहीये. नाही, असं नाही होणार की काहीच अर्थ नाहीये. 20 गाव. 20 गाव शोधायला हवं. माझ्या माहितीप्रमाणे त्रिनयना देवी आईचं मंदिर फक्त बाबोशीत आहे. त्या व्यतिरिक्त असं देवी आईचं मंदिर असं मी तरी कुठे ऐकलं नाहीये. पण मग हे 20 गाव कदाचित आबांना माहीत असेल. आबांना माहीत असू शकतं. मी त्यांना विचारू? विचारून बघ. ठीक आहे, मी उद्या सकाळीच त्यांना फोन करते. बरं आत्या, आता जाऊन झोपा तुम्ही. मी सुद्धा झोपते, आपण सकाळी बोलू. मी थांब, पण एक गोष्ट आहे अजून. मगाशी रुपाली माझ्या खोलीत आली होती. तिने हा कागद पाहिला. कागद पाहिलं म्हणजे त्यांनी हे सगळं? नाही, तिने वाचलं काहीच नाही. त्याआधीच मी कागद काढून घेतला, पण त्याच वेळी तिच्या नाकातून रक्त आलं. काय? वरदान नसलेल्या ज्यांनी तो ग्रंथ वाचलाय किंवा हाताळलाय त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झाली आहे. रुपालीबाई साहेबांचा पहिला नवरा अनिल म्हात्रे, माझी धाकटी बहीण हेमा, यांना तर जीव गमवावा लागला. पण रुपालीबाई साहेबांनी ग्रंथ चोरायला लावला. मग मला नेहमी प्रश्न पडतो की त्यांना काहीच कसं नाही झालं. हे खूप मोठं गूढ आहे. आणि कदाचित हे पंचपिटिका, हे 20 गाव, या सगळ्यातच रुपालीबाई साहेबांचे गूढ कळणार आहे. बहुत. फाल्गुनीला कोणी त्रास देणार असेल तर नाही होणार शांत. आई का त्रास देईल फाल्गुनीला? तिला विचार. ती देते ना त्रास, तिला विचार. मी नाही केलंय काही आधी, मी खरंच काही नाही केलंय. ए, खोटं बोलू नकोस तू. खोटं बोलू नको. खोटं बोलते ती कोणाला जबरदस्ती नाही केली आहे. या व्यक्तीला जाब विचारल्याशिवाय मी इथून नाही जाणार. साहेब, काय झालं? नाही, काही नाही. साहेब सांगा ना, काय झालंय? नेत्र, तेजस आत्ता जे काही वागलंय ते जात नाहीये माझ्या डोक्यातून. इतका इनसेन्सिटिव्ह कसा वागू शकतो? आणि
फाल्गुनीला आई का धक्का दे? काय पद्धत आहे का आई बरोबर वागायची? तुझ्या पद्धतीने वागलाय ना आई बरोबर, मला नाही आवडली. ते जे काही बोलले ते रागाच्या भरात बोल. हा कसला राग मित्रा? आणि ही काय भाषा आहे आई बरोबर बोलायची? तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या मनात तसं काही नसतं. मित्रा, मी काही मूर्ख नाहीये, मला कळतात त्याचे इंटेन्शन्स. मला कळतंय त्याच्या मनात काहीतरी सुरू आहे. आईला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचाही विचार नाही केला काय? तुला माहिती आहे आई किती रडली नंतर. आणि मी नाही बघू शकत आईला रडताना. तुम्ही नका ना आता एवढा विचार करू या सगळ्याचा. नेत्रा, असं कसं म्हणतेस की विचार नका करू म्हणून? मला कळत नाहीये काय चाललंय त्याच्या डोक्यात, काय आहे त्याच्या मनात. नाही, तसं काही नाहीये. तुम्ही विचार करताय ना तसं खरंच काही नाहीये. त्यांच्या मनात बाईसाहेबांबद्दल खरंच काहीच वाईट नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी खरंच सांगते, तसं खरंच काही नाहीये. आणि आता आपण हा विषय नको वाढवूया. आजींना त्रास होईल, बाईसाहेबांना त्रास होईल. सोडून द्या ना विषय. इतर माझा जेवढा आईवर विश्वास आहे ना, तेवढाच तुझ्यावर विश्वास आहे. तू म्हणतेस म्हणून मी हा विषय इथेच सोडतोय. तुम्ही झोपा, आराम करा. सकाळी लवकर जायचंय ना. आराम करा. आई, तू ओके आहेस ना? हो. अरे आधी समोरचा माझ्याशी कसाही वागला ना तरी मला नाही वाईट वागता येत रे त्याच्याशी. पण म्हणजे मला त्रास झाला, खूपच त्रास झाला. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता माझ्या. पण मी समजवलं स्वतःला की वाईट स्वप्न समजायचं आणि विसरून जायचं. नेत्रा, खरंच नाही जमणार आहे. तुला माहिती आहे ती बाई कशी. आपल्या घरासाठी प्लीज. नाही प्लीज, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. नाही रे. गुड मॉर्निंग. तू चहा घेतोयस आधी की ब्रेकफास्ट करतोयस? मी नाश्ता देते दोघांना. बसा. बस. थोडं बोलायचं होतं. बोल ना. काल जे झालं त्याबद्दल सॉरी. म्हणजे मी एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं. सॉरी. इट्स ओके. म्हणजे सॉरी कशाला म्हणतोस? आई आपल्या मुलांच्या चुका पोटात घेतेच. म्हणजे वाईट वाटलं मला, पण मनातून काढून टाकलंय मी. तूही तुझ्या डोक्यातून काढून टाक सगळं. आणि सॉरी म्हणायचंच असेल ना तर आधीला म्हण. कारण त्याला खूप त्रास झालाय, खूप मनाला लावून घेतलंय त्याने. प्लीज त्याला सॉरी म्हण.
अद्वैत आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तेजस प्लीज पुन्हा असं नको करूस. मला एक कॉल करायचा आहे, मी आलोच. मित्र बरोबर होतं तुझं. हॅलो. काय? ओके ठीक आहे, मी पोहोचतोय थोड्या वेळात तिथे. हां. काय झालं? आई तळेगावच्या साईट ऑफिसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मी आलोच. तुम्ही जरा बाहेर थांबा. येस. नेत्रा, ग्रंथ ठेव. बाबा ग्रंथ इथे सुरक्षित राहील ना? नेत्रा, ग्रंथ इथेच सुरक्षित राहील. चावी माझ्याकडे असते, काळजी करू नकोस. ठेव. विस गाव कुठेच दिसत नाहीये ते. आत्या, हा काय ग? तळेगावच्या साईट ऑफिसला आग लागली आहे. आत्या, ग्रंथाला काही होणार नाही ना? ग्रंथ व्यवस्थित असायला हवा, नाही तर अनर्थ होईल. चला चला आपण निघूया लगेच. नाही त्या, तुम्ही नका येऊ. हा? रुपालीबाई साहेब घरातच आहेत. आपण दोघी एकत्र बाहेर पडलो तर त्यांना संशय येईल. तुम्ही इथे थांबा, मी पटकन जाऊन येते. मित्रा, ग्रंथ इथेच सुरक्षित राहील. चावी माझ्याकडे असते, काळजी करू नकोस. ठेव.
सर वरच्या खोलीला आग लागली सर. वर कोणी वर्कर वगैरे अडकलं नाहीये ना? नाही सर. फायर ब्रिगेडला कळवलं? हो कळवलंय सर. पण आता आग विझली, छोटी होती सर. ठीक आहे, मी वर जाऊन बघतो. नाही बाबा, तुम्ही थांबा, मी जाऊन बघतो. नाही, तू अजिबात जायचं नाहीस. तू ही डॉक्युमेंट चेक कर ना. मी वरती जाऊन बघतो. मी आलो, मला जावं लागेल. हॅलो. हां बोला. तू घरीच आहेस का? नेत्राला फोन देतेस का? हो मी घरीच आहे, पण नेत्रा घरी नाहीये. काही निरोप द्यायचा आहे का? सकाळी तिचा फोन आला होता मला, तेव्हा देवळामध्ये मी देवी आईची पूजा करत होतो, म्हणून तिचा फोन नाही घेता आला मला. मला माहिती आहे तिने फोन का केला होता. एक विचारायचं होतं. हा बोल ना. तुम्हाला विसवेस गाव माहिती आहे का? विसवेस? तू कुठे ऐकलंस हे नाव? तुम्हाला विसवेस गावाबद्दल माहिती आहे? विसवेस म्हणजे आपलं वावोशीच ग. 20 गावांच्या वेशी आपल्या गावाला जोडल्या गेल्या, म्हणून त्याचं नाव विसवेस असं पडलं. पूर्वी विसवेस हेच नाव होतं गावाचं, पण पुढे हळूहळू अपभ्रंश होत गेला आणि विसवेसचं वावोशी झालं. पण का ग, काय झालंय? एक अडचण आहे. हा? नेत्रा बरी आहे ना? हो ते ठीक आहे. इंद्राणी, नक्की काय घडतंय तिकडे? एक मिनिट. मी नंतर बोलते तुमच्याशी. नेत्रा कुठे? मला का विचारतेस? तुला विचारणार नाही तर कुणाला विचारणार? कुठे आहे नेत्रा? मला माहित नाही. थांबा 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 थांबा. खूप नुकसान झालं का बाबा? सगळं ठीक आहे ना? नेत्रा, तू का आलीयस इथे आणि एकटी का आलीयस? मला काळजी वाटत होती म्हणून मी. नेत्रा, पण आम्ही इथे असताना तू यायची काय गरज आहे? आणि तू एकटी घराबाहेर का पडलीस? तुला मी सांगितलं होतं ना एकटीने बाहेर जायचं नाही कुठे म्हणून. यायचं होतं तर कोणाला तरी बरोबर घेऊन यायचं. इंद्राणी आत्यानं बरोबर घेऊन यायचं. एकटी का बाहेर पडलीस? पण सॉरी साहेब, मला राहवलं नाही म्हणून मी. नेत्रा, दिस इज नॉट डन. मी रिक्वेस्ट करतो तुला नेत्रा, तू अशी एकटीने घराबाहेर नाही पडायचंस प्लीज. अद्वैत ऐक ना, ती म्हणाली ना तिला काळजी वाटत होती म्हणून ती आली आहे. बाबा पण ती पुन्हा नाही येणार. तू एक काम कर, तू तेजसला फोन कर, त्याला कळव की सगळं अंडर कंट्रोल आहे. जा पटकन. नेत्रा, तू इथेच थांब, कुठेही जायचं नाहीस तू. मी आलोच. नक्की कुठे लागली आग?
आपण ग्रंथ ठेवला होता त्या खोली. आणि ग्रंथ